Before starting this video, let me introduce to you with DITRP, सोप्या भाषेमध्ये डिजिटल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी अँड रिसर्च फॉर प्रोफेशनल्स. सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये तुम्ही व्हेरियस टाइप ऑफ कोर्सेस करू शकता अत्यंत कमी दरामध्ये, चीपेस्ट प्राइजेस मध्ये ऍज कम्पेअर्ड टू अदर सर्व कोर्सेस करू शकता. सिंपल. आता कशा प्रकारे जॉईन करायचं आहे, डिस्क्रिप्शन मध्ये लिंक्स दिलेले आहेत, मी तिथे जाऊन तुम्ही अजूनही इन्फो पाहू शकता. पण सोप्या भाषेमध्ये सांगायचं म्हणलं तर DITRP चे ऑल ओव्हर इंडियामध्ये 4000 प्लस ब्रांचेस अवेलेबल आहेत आणि नो मॅटर भविष्यामध्ये ह्या ब्रांचेस जे आहेत त्या अजूनही वाढणार आहेत. आता या ब्रांचेस पैकी कोणतीही जवळची ब्रांच जी आहे, तुमच्या जवळ जीही ब्रांच असेल तिथे जाऊन तुम्हाला भेट द्यायची आहे, तिथे ऍडमिशन तुम्ही घेऊ शकता, म्हणजे त्याला जॉईन करू शकता. आणि जेही कोर्सेस असतील लाईक कॉम्प्युटर स्किल्स डेव्हलपमेंट असतील, C++, त्याचबरोबर C++, जेही कॉम्प्युटर लँग्वेजेस असतील, DCA, त्याचबरोबर डिप्लोमा कोर्सेस, अजून पाहिलं तर GST, टॅली, मराठी टायपिंग, खूप लिस्ट मोठी आहे. हे सर्व कोर्सेस तुम्ही अत्यंत कमी दरामध्ये DITRP सोबत करू शकता. जॉईन केल्यानंतर जसे तुम्ही कोर्स वगैरे करता तुम्हाला सर्टिफिकेशन सुद्धा याच्यामध्ये प्रोव्हाइड केलं जातं. त्याचबरोबर हे सर्व काही ISO सर्टिफाईड आहे, त्याच्यामुळे आम्ही सर्वजण डोळे बंद करून सुद्धा याच्यावर विश्वास करू शकता. एकदम ट्रस्टेड DITRP आहे. त्याचबरोबर कॉन्टेस्टमध्ये सहभागी होऊ शकता तुम्ही. कॉन्टेस्टमध्ये सहभागी होऊन मनी प्राइजेस, त्याचबरोबर इतरही प्राइजेस आहेत ते सुद्धा तुम्ही जिंकू शकता DITRP सोबतच. यांच्या फ्रँचायझी बद्दल बोललं तर एकदम कमी दरामध्ये, एकदम चीपेस्ट प्राइजेस मध्ये DITRP ची फ्रँचायझी सुद्धा तुम्ही घेऊ शकता. आणि पुढे जर पाहिलं तर यांची वेबसाईट आहे जी तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. त्या साईटच्या माध्यमातून तुम्ही जर रोजगार शोधत असाल, नोकरी शोधत असाल, तर तुम्हाला जीही स्किल मध्ये तुम्ही परफेक्ट आहात ती स्किल सिलेक्ट करायची आहे, स्टेट सिलेक्ट करायचं आहे, तुमचं जेही रिजन आहे जिथेही तुम्ही नोकरी सर्च करत आहात ते सिलेक्ट करून तुम्हाला सिंपल सर्च करायचं आहे. दॅट्स इट. तुमच्या समोर एक लिस्ट येईल, जेही रिक्वायर्ड असेल तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता. ऑनलाईनच अप्लाय करू शकता, साईटवरही अप्लाय करू शकता. दुसरं म्हणजे जर तुमचा स्वतःचा बिझनेस आहे, तुम्हाला एम्प्लॉईजची गरज आहे, तर तुम्ही सिंपल याच वेबसाईटवर रजिस्टर करू शकता. सिंपल जेही तुम्हाला ज्याही जॉबसाठी एम्प्लॉईजची गरज आहे तिथं मेन्शन करायची आहे, सॅलरी मेन्शन करायची आहे, कॉन्टॅक्ट, ईमेल, जे काही रिक्वायर्ड इन्फॉर्मेशन आहे ती तिथं फिल करायची आहे. अँड दॅट्स इट. जेही म्हणू शकता की ज्या स्किलचे जे विद्यार्थी असतील किंवा कोणीही असेल, ज्या वेळेस ते सर्च करत असतील, तुमचे जे लिस्ट असेल, तुमचे जी जॉबचं लिस्ट वगैरे असेल ते त्यांच्या समोर येईल आणि त्यांचे कॉल तुम्हाला येतील, कॉन्टॅक्ट तुम्हाला करतील आणि तुम्हाला सिम्पली आहे ते मिळून जाईल. म्हणजे तुम्हाला जे एम्प्लॉईज आहेत ते इथेच मिळून जातील. म्हणजे एकदम सोपं यांनी केलेलं आहे DITRP ने, एकदम सोप्या पद्धतीने. म्हणजे म्हणू शकता की जे संधी शोधत आहेत आणि जे नोकरी देत आहेत त्या दोन्हीचा दुवा बनण्याचं काम केलेलं आहे DITRP यांनी. सर्वात महत्वाचं म्हणजे हेल्प डेस्क, म्हणजे म्हणू शकता हेल्पलाईन नंबर्स वगैरे इथं प्रोव्हाइड केलेले आहेत आणि एकदम ट्रस्टेड आहे. मी स्वतः यांना बोललेलो आहे, एकदम चांगला रिस्पॉन्स देतात. सर्व जे कॉन्टॅक्ट्स आहेत ते डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ISO सर्टिफाईड आहे, त्याच्यामुळे आपण यांच्यावर विश्वास केलाच पाहिजे. आणि जर काय क्युरीज असतील तर तेही खाली विचारू शकता. सो जॉईन DITRP टुडे. प्रिंट मीडियासाठी थोडी वेगळी पत्रकार बसून घ्या. फॅन बंद करून फॅन बंद करा. फॅन बंद फॅन बंद करा. फॅन बंद कर म्हणजे फॅन बंद करा. आणि जर आता आपापसात कालपासून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, अरे शांत आणि राष्ट्रपती महाराज नागपूर विद्यापीठ या ठिकाणी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचं मंत्रालय माझ्याशी निगडीत असलेल्या सगळ्या घटकांचे दरवाजा बंद करा आणि खाली खरा उदय सामंत जसं सांगितलं तसं कालपासून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, कवी कालिदास विद्यापीठ रामटेक
आणि आपलं विद्यापीठ, त्या तिन्ही ठिकाणी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचं मंत्रालय, त्या संबंधित विभागाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी या परिसरामध्ये आम्ही सगळेच उपस्थित होतो. माझ्याबरोबर माझ्या डिपार्टमेंटचे सगळे अधिकारी, सगळे डायरेक्टर्स देखील उपस्थित होते. नागपूरमध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा आमच्याकडे एकूण 2272 तक्रारी त्या प्राप्त झालेल्या होत्या. त्यातल्या 1617 तक्रारी आम्ही आज निकाली लावलेल्या आहेत. आमच्याकडे 342 प्रलंबित आहेत. त्याला काही विविध कारण आहेत. काही मंडळींची कागदपत्र अपूर्ण आहेत, काही प्रस्ताव हे विद्यापीठाकडनं शासनाकडे आलेले नाहीत, काही जॉईंट डायरेक्टरकडनं शासनाकडे आलेले नाहीत, काही डायरेक्टरकडनं शासनाकडे आलेले नाहीत. अशा पद्धतीचे 342 प्रस्ताव आहेत. 302 प्रस्तावामध्ये त्रुटी आहे. आता या त्रुटी 3 ठिकाणच्या असू शकतात. एक संस्था स्तर, दुसरं ज्यांना ऍप्लिकेशन केलेलं आहे त्याच्यामधली त्रुटी, आणि तिसरी विद्यापीठानं जर आमच्याकडे पाठवलं नसेल आणि विद्यापीठानं त्रुटी काढून संबंधित घटकापर्यंत जर पाठवलेलं असेल तर अशा पद्धतीचे 302 प्रकरणं आहेत. आम्ही प्रत्येक दौऱ्यामध्ये थोडंफार किती प्रकरणं निकाली काढली याची टक्केवारी काढतो. तर नागपूरच्या या कार्यक्रमामध्ये आपण जवळजवळ 71% प्रकरणं ही निकाली काढलेली आहेत. एक वस्तुस्थिती खरी आहे की काही ठिकाणी अनुकंपाचा प्रश्न आहे, ज्या मुलांना नोकरी दिली गेली पाहिजे. मी 3-4 ठिकाणी आता जाऊन आल्यानंतर माझ्या लक्षात असं आलंय की नुसता माझा दौरा जाहीर झाल्यानंतर सुद्धा निम्मी प्रकरण निकाली निघतात. त्याचं कारण असं आहे की काही अधिकारी वर्ग असेल किंवा त्या पद्धतीनं काम करणारा वर्ग असेल, हे 2-2, 4-4, 5-5 वर्ष फाईल स्वतःकडे ठेवण्याची प्रवृत्ती ही काही ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. पण या कार्यक्रमाचं फलितच हे आहे की आज देखील जी 7 प्रकरणं अनुकंप तत्वावर नागपूर विद्यापीठामध्ये सबमिट होती, त्यातल्या 2 मुलांना आम्ही नोकरी देण्यामध्ये यशस्वी झालो. रामटेक विद्यापीठ जे आपलं आहे संस्कृतचं, त्या विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना आजपर्यंत म्हणजे कालपर्यंत 7वा वेतन आयोग देणं शिल्लक होतं, प्रलंबित होतं. ती देखील ऑर्डर आज मी त्या विद्यापीठाला दिलेली आहे. मी काल जसं गोंडवाना विद्यापीठामध्ये सांगितलं की 4 संकल्प आम्ही गोंडवाना विद्यापीठाचे केले होते. एक गोंडवाना विद्यापीठाला 12B देणं, दुसरं 5 कोटीचं डेटा सेंटर सुरू करणं, तिसरं मॉडेल कॉलेज जे नागपूरवरनं तिथे शिफ्ट झालेलं आहे ते सुरू करणं, आणि गोंडवाना विद्यापीठाला एक वेगळा दर्जा जो फॉरेस्टचा आणि ट्रायबलचा मिळवून देणं. त्या 4 गोष्टीवर आम्ही काम करत होतो. ती 3 गोष्टी मार्गी लागल्या. शेवटची जी गोष्ट आहे ती फक्त प्रलंबित आहे, ती देखील येत्या 2-4 महिन्यामध्ये मार्गी लागणार आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी नुसता घोषणा करून प्रलंबित आहेत का ह्या बघण्यासाठीचाच आजचा माझा दौरा होता. विद्यापीठाने देखील अतिशय चांगल्या कार्यक्रमाचं नियोजन केलं होतं. माझ्याबरोबर नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत साहेब देखील उपस्थित होते. दोन्ही आमदार आज उपस्थित आहेत. ज्येष्ठ या क्षेत्रातल्या लोकांना देखील मला भेटता आलं. विद्यापीठाच्या ज्या काही अडचणी आहेत त्या देखील सोडवता आल्या. विद्यापीठाच्या उत्कर्षासाठी काय करता येईल तो देखील आज आम्ही निर्णय घेतला, आणि तो निर्णय म्हणजे नागपूर विद्यापीठाला 100 वर्ष पूर्ण होत आहेत, आणि 100 वर्ष पूर्ण झालेलं विद्यापीठ कशा पद्धतीनं डेव्हलप करायचं यासाठी पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही एका समितीचं गठन केलेलं आहे. त्याच्यामध्ये स्वतः कुलगुरू महोदय असतील, अजून 3-4 लोक या संपूर्ण परिसरातले असतील, विद्यापीठातले असतील, जेणेकरून या वर्षभरामध्ये या विद्यापीठाला चांगल्या पद्धतीनं निधी देऊन किंवा चांगल्या पद्धतीनं नवीन कार्यक्रम राबवून त्या 100व्या वर्षी आहे त्याच्यापेक्षा नागपूर विद्यापीठाचा स्टेटस हा जागतिक स्तरावर वाढवण्यासाठी आम्ही सगळे मिळून प्रयत्न करणार आहोत, आणि त्याच्यासाठी त्या कमिटीची स्थापना देखील आज आम्ही केलेली आहे. भविष्य निर्माण निधीचे काही प्रश्न प्रलंबित होते ते देखील आपण मार्गी लावले. प्राचार्यांचे काही प्रलंबित प्रश्न होते ते देखील मार्गी लावले. आता काही प्रश्न जे आहेत त्याला मला धोरणात्मक निर्णय घ्यायला लागतील, पण धोरणात्मक निर्णय घेत असताना त्या धोरणात्मक निर्णयाचा परिणाम हा महाराष्ट्र राज्याच्या तिजोरीवर किती होईल याचा देखील मला पूर्ण अभ्यास करावा लागेल. मुख्यमंत्री महोदयांची चर्चा करावी लागेल, उपमुख्यमंत्री महोदयांची चर्चा करावी लागेल, आणि त्याच्यानंतरच जे काही धोरणात्मक निर्णय योग्य जे आहेत ते घेण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न या खात्याचा मंत्री म्हणून मी करणार आहे. मला विशेषतः सगळ्याच ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं, तर त्यामध्ये विद्यापीठ असेल, माझं डिपार्टमेंट असेल, या सगळ्यांचं कौतुक करायचं आहे, त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत, आणि नागपूर विद्यापीठाला जास्तीत जास्त
चांगल्या पद्धतीने निधी कसा देता येईल, गोंडवाना विद्यापीठाला कसा देता येईल. रामटेक मध्ये तर आज आम्ही निर्णय घेतलाय की ते संस्कृतचं विद्यापीठ आहे ते एकाच ठिकाणी ठेवण्यापेक्षा त्याची 4 उपकेंद्र ही महाराष्ट्रामध्ये करण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. त्याच्यातलं एक उपकेंद्र हे रत्नागिरीमध्ये असेल, दुसरं उपकेंद्र पुण्याला असेल, तिसरं उपकेंद्र नाशिकला असेल आणि चौथं उपकेंद्र औरंगाबादला असेल. संस्कृत विद्यापीठाचा जो संकल्प आहे तो संस्कृत भाषा ही विकसित झाली पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे हा नक्की आहे. परंतु त्याच्याबरोबर पाली भाषा असेल किंवा प्राचीन भाषा ज्या आहेत आपल्या देशातल्या त्याचा देखील प्रचार आणि प्रसार झाला पाहिजे हे त्याचं उद्दिष्ट आहे. आणि ते विद्यापीठ देखील अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे. विद्यार्थ्यांच्या मनातली दुसरी एक जी शंका होती की या सेमिस्टरच्या एक्झाम कशा होणार आहेत, तर त्याच्यावर देखील विद्यापीठाने निर्णय घेतलेला आहे की या सेमिस्टरच्या एक्झाम नागपूर विद्यापीठाच्या त्या ऑनलाईन पद्धतीनेच होणार आहेत. अशा पद्धतीचा निर्णय कुलगुरू महोदयांनी आणि त्यांच्या कौन्सिलने घेतलेला आहे. त्यामुळे मला असं वाटतं की आजचा जो दौरा आहे ठीक आहे, उद्या याच्यावर टीका टिप्पणी होऊ शकते, यशस्वी झाला नाही किंवा अन्य काही गोष्टी होऊ शकतात. परंतु ज्या पद्धतीनं आज आम्ही काही लोकांना न्याय मिळवून देऊ शकलोय असाच न्याय भविष्यात देखील पुन्हा एकदा 4 महिन्यानं 5 महिन्यानं येऊन त्या कार्यक्रमामध्ये सातत्य राहील असा प्रयत्न माझ्यासारखा मंत्री करणार आहे. आणि म्हणून तुमचं देखील मनापासून अभिनंदन करतो या कार्यक्रमासाठी. तुम्हाला देखील धन्यवाद देतो. आपण देखील चांगल्या पद्धतीने याची काही दिवस प्रसिद्धी केली त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे देखील आभार मानतो. एक सबसे बड़ा प्रॉब्लम जो सिर्फ नागपुर यूनिवर्सिटी नहीं बल्कि पूरे महाराष्ट्र की यूनिवर्सिटी का है और कॉलेजों का है कि रिक्रूटमेंट प्रोसेस काफी लंबे समय से बंद है. और आज ये है कि जैसे नागपुर यूनिवर्सिटी या दूसरी यूनिवर्सिटी में है कि कर्मचारी रिटायर होते जा रहे हैं, चाहे टीचर हो या नॉन टीचिंग स्टाफ हो, लेकिन उनकी जगह नए लोग नहीं आ रहे. तो ये इसमें कहीं ना कहीं स्टूडेंट का भी लॉस हो रहा है, यूनिवर्सिटी का भी लॉस हो रहा है, सबसे बड़ा लॉस हो रहा है रिसर्च नहीं हो रहा है किसी भी यूनिवर्सिटी में. तो उसके लिए आज तक सरकार ने डिसीजन क्यों नहीं लिया? त्याच्यामध्ये 2 निर्णय आम्ही घेतलेले आहेत ऑलरेडी. भरती देखील सुरू झालेली होती. आपल्याला सगळ्यांना माहिती असेल की 40% प्राध्यापकांची भरती करावी अशा पद्धतीचा निर्णय देखील झाला होता. पण 4 मेचा जो GR निघाला मुख्य सचिवांचा त्याच्यामुळे प्राध्यापकांची भरती थांबली, प्राचार्यांची भरती थांबली आणि विद्यापीठाची संविधानिक जी पदं आहेत त्यांची देखील भरती थांबली. आणि म्हणून 15 दिवसापूर्वीच त्याच्यातला एक टप्पा आम्ही क्लिअर केला. त्याच्यामध्ये प्राचार्य आणि विद्यापीठांची संविधानात्मक जी पदं आहेत ती भरण्याचा निर्णय शासनाच्या परवानगीनं आम्ही दिलेला आहे. प्राचार्यांच्या भरती प्राध्यापकांच्या भरतीची देखील मागणी आज तर मोठ्या पद्धतीनं झाली, म्हणजे लोकप्रतिनिधींनी देखील ती मागणी केलेली आहे. मला असं वाटतं की येत्या 8-15 दिवसामध्ये या प्राध्यापक भरतीच्या बाबतीमध्ये देखील निर्णय होईल आणि प्राध्यापक भरती देखील काही प्रमाणामध्ये सुरू होईल. 4 मेचा GR रद्द करणार आहे का सरकार? प्राध्यापकांची भरती करताना रद्द करण्यापेक्षा फायनान्सची परवानगी घ्यावी लागेल. तशी प्राचार्यांच्या भरतीसाठी आम्हाला परवानगी मिळाली, विद्यापीठाचे कर्मचारी भरण्यासाठी आम्हाला जशी परवानगी मिळाली तशी कॉलेजेस सुरू करत असताना प्राध्यापकांच्या भरतीची परवानगी देखील आम्ही येत्या 8 दिवसामध्ये घेणार. म्हणजे वित्त विभागाकडे आपली मागणी गेलेली आहे? नक्की गेली. मग तुम्ही काही टक्केवारी करणार आहात की पूर्ण पदभरती काही असा निर्णय झालेला आहे? प्राध्यापकांची मागणी अशी आहे की म्हणजे सगळ्याच त्या शैक्षणिक पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांची की 100% भरती करावी. परंतु मागे 40% भरतीचा निर्णय झालाय. सुरुवातीला प्राध्यापक भरती सुरू होणं हे माझ्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आणि तो पहिला टप्पा आम्ही 8 ते 10 दिवसामध्ये क्लिअर. महाविद्यालयांची 40% आणि विद्यापीठांमधली 80% असा निर्णय झालेला आहे. विद्यापीठांमधली पण रखडलेली आहे. तसं बघायला गेलं तर अनेक निर्णय झालेले होते, पण त्याची अंमलबजावणी किती झाली काय नाही झाली याच्यावर तर मी बोललो तर राजकीय बोलल्यासारखं होईल आणि म्हणून मी त्याच्यावर मी बोलत नाही. असे अनेक निर्णय झाले, नागपूरसाठी देखील अनेक निर्णय झाले. मला त्याच्यावर राजकीय काय बोलायचं नाही, परंतु मी जे आपल्याला शाश्वत सांगितलेलं आहे ती भरती येत्या 8-15 दिवसामध्ये सुरू करण्याचा आमचा प्रयत्न. मराठा आरक्षणाचा प्रश्न हर किसी के ऊपर हुआ, चाहे स्टेट की फाइनेंशियल कंडीशन हो या पेरेंट्स की फाइनेंशियल कंडीशन हो. तो सर अभी तक ये हुआ है कि सरकार की तरफ से कॉलेजों की फीस और यूनिवर्सिटी की फीस को कम करने को लेकर या उनको किसी तरीके की रियायत देने को लेकर कोई फैसला नहीं हुआ. यहाँ तक कि सरकार की तरफ से स्कॉलरशिप भी अब तक रिलीज नहीं की गई. तो कॉलेज को तो फाइनेंशियल क्रंच हो रहा है, तो उसमें विद्यार्थियों को अपना पैसा देना पड़ रहा है. तो इसके लिए सरकार ने अभी तक फैसला क्यों नहीं लिया और आगे कब फैसला होगा? सरकारनं त्याच्या अगोदरच विद्यापीठांना असं कळवलेलं आहे. आता आमचे डायरेक्टर निघून गेल्यामुळे ते पत्र पण मी तुम्हाला दाखवलं असतं की विद्यापीठाने याचा विचार केला पाहिजे. आणि मला असं वाटतं की काल गोंडवाना विद्यापीठानं हा निर्णय घेतला की ज्यांच्या परीक्षाच झाल्या नाहीत, जे कॅरी फॉरवर्ड झालेले आहेत त्यांचं फी जी आहे
ती कमी करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. रामटेक विद्यापीठाने घेतला. आज मी कुलगुरू महोदयांशी देखील बोललो, ते देखील मॅनेजमेंट काउन्सिल समोर जाऊन तो होतोय. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तो निर्णय ऑलरेडी झालेला आहे. ऍडमिशन फीस सांगतो ना. दुसरा मुद्दा राहिला ऍडमिशन फीचा. आता ऍडमिशन फीच्या बाबतीमध्ये आमच्याकडे माजी न्यायाधीशांची एक कमिटी आहे जी फीचं फिक्सेशन करते आणि त्याला स्वायत्त अधिकार आहे. तर पुढच्या आठवड्यामध्ये त्या समितीबरोबर देखील मी बैठक घेणार आहे. जे दौऱ्यामध्ये विद्यार्थ्यांची मागणी आहे, पालकांची मागणी आहे, त्यांच्या मी कानावर घालणार आहे आणि तशा पद्धतीनं त्याला काय निर्णय घेता येईल अशा पद्धतीची विनंती देखील करणार आहे. पण ही फीची फिक्सेशन कमिटी आहे, ही वेगळी आहे आणि त्याचे अध्यक्ष हे माजी हायकोर्टाचे न्यायाधीश आहेत. सावंत साहेब, जेडी संदर्भात भरपूर तक्रारी आहेत आणि ते डायरेक्ट तुमचं पण नाव सांगतात की वरती द्यावं लागतात वगैरे असं काही प्रत्येकाच्या तक्रारी आहेत. प्राध्यापकांची तक्रारी आहे, तुमच्याकडे पण आता भरपूर लोकांनी तक्रारी केल्या, तर तुम्ही काय कारवाई करणार आहे जेडी? नाही, वरती द्यायला लागतात याचा अर्थ जॉईंट डायरेक्टरच्या वरती पण भरपूर अजून पद आहेत. नाही, तुमचं नाव आहे ऐका नाही, म्हणून म्हटलं की त्याच्यात अनेक नावं आली पाहिजेत ना. शेवटी कसं आहे, आपण वरती म्हटल्यानंतर ते आणि मी असं कॉम्बिनेशन जे केलेलं आहे त्याच्यामध्ये पण भरपूर आहे. त्याच्यामध्ये अजून पदं पाहिजे तर मी सांगतो अजून कुठची येतात. ते पद आम्हाला माहिती आहे. मी तेच सांगतो साहेब. आता प्रश्न विचारलं उत्तर तर दिलं पाहिजे. कारण तुम्ही माझं पण नाव घेतलंय, त्याचं उत्तर नको द्यायला. माझं म्हणणं असं आहे की काय जे एक संघटना आपल्याला भेटली, त्यांनी जे काय निवेदन दिलं, त्याच्यानंतर पेपरला जी बातमी आलेली आहे त्याच्या संदर्भात सकाळीच आपल्याला आता मी भेटलो, सकाळीच जॉईंट डायरेक्टरांची चौकशी लावण्याचा निर्णय मंत्री म्हणून मी घेतलेला आहे. त्याच्यासाठी त्यांच्यापेक्षा वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं त्याची चौकशी होईल आणि तो वरिष्ठ अधिकारी डिपार्टमेंटचा असणार नाही. म्हणजे अजून एक शंका नको की डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना ती का केली. त्याच्यामुळे तो अधिकारी हा प्रधान सचिव स्तरावरचा असेल आणि तो येऊन आम्ही शासनाची परवानगी घ्यावी लागेल. कारण दुसऱ्या विभागाचा एखादा प्रधान सचिव जर चौकशीसाठी नेमायचा असेल तर त्याची सामान्य प्रशासनाकडनं मंजुरी घ्यावी लागते. पण चौकशी नक्की होणार आणि त्याच्यामध्ये जर ते दोषी निघाले, ऐका ना साहेब, आता पेपरवरच्या बातमीनं वाचले मी, त्याला काहीतरी प्रोसिजर आहे ना, काहीतरी प्रोसिजर आहे. अशी पेपरला बातमी आली किंवा अन्य काही झालं म्हणून ताबडतोब मी ऑन दी स्पॉट काही निर्णय घेऊ शकत नाही. काहीतरी त्याला कायदा आहे. म्हणून कायद्याच्या त्या फ्रेम मध्ये बसून त्याच्यामध्ये दोषी जर आमचे सहाय्यक संचालक आढळले तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाणार. सर, काही टाइम बाउंड राहणार आहे का? एन्क्वायरी किती दिवसात कंप्लीट? 15 दिवसात. फक्त 15 दिवस ते उद्या परवाचे सोडून, कारण इथनं जायला मला अजून 3 दिवस आहेत. सर, एक प्रश्न ऑनलाईन एक्झामिनेशनचा. कुठेतरी तुम्हाला वाटत नाही की ऑनलाईन एक्झामिनेशन क्वालिटी जी आहे ती कॉम्प्रोमाइज होऊन राहिली आहे? 99% रिझल्ट अनप्रेसिडेंटेड आहे. प्रत्येक विद्यापीठात तसंच लागलंय. जे पोरं 8 वर्षापासून फेल झाले होते, कधी पास नाही झाले, ते पण पास झाले. कुठे कॉम्प्रोमाइज नाही होऊन झालं का ऑनलाईन मध्ये? पहिली गोष्ट मला जी वाटते ती अशी आहे की ऑनलाईन एक्झाम कशा पद्धतीने घ्यावी, ती MCQ पद्धतीने घ्यावी, ओपन बुक घ्यावी, हे सगळेच्या सगळे अधिकार आम्ही विद्यापीठाला दिले. ऑनलाईनच एक्झाम झाली अशातला भाग नाही आहे. काही ठिकाणी ऑफलाईन एक्झाम देखील झाल्या. आता नांदेड असेल तर नांदेडला 40% विद्यार्थी हे ऑनलाईनला बसलेले होते आणि 60% विद्यार्थी ऑफलाईनला बसलेले होते. तसंच औरंगाबादला देखील काही विद्यार्थी ऑफलाईन बसले होते, काही लोक ऑनलाईन बसले होते. त्याच्यामुळे सगळ्याच एक्झाम अंतिम वर्षाच्या ह्या ऑनलाईन झाल्या अशातला भाग नाही. काही पर्सेंटेजनं ऑफलाईन झालेल्या. पण आता देखील परिस्थिती अशी आहे की जर कॉलेजेसच सुरू नाहीत, कॉलेजमधले वर्गच सुरू नाहीत, वसतिगृह अजून क्वारंटाईन सेंटर आहेत, तर त्या विद्यार्थ्यांची परीक्षा आपण फिजिकली कशी घेऊ शकतो हा एक फार मोठा प्रश्न आहे. आणि म्हणून कालच मी जाहीर केलं की 15 फेब्रुवारीपासून 50% प्रेझेंटीमध्ये आम्हाला कॉलेजेस सुरू करायचे आहेत आणि वसतिगृह जी सुरू करायचे आहेत ती दुसऱ्या टप्प्यामध्ये करायची. म्हणजे वसतिगृह दुसऱ्या टप्प्यामध्ये का करायचे आहेत? तर अजूनही काही वसतिगृह ही क्वारंटाईन सेंटर आहेत आणि UGCनं जी गाईडलाईन दिलेली आहे ती 50% उपस्थितीमध्येच सुरू करावी. ते काही शासनाने घेतलेला निर्णय नाही. आणि तुमच्या वसतिगृहाच्या बाबतीमध्ये UGCचं असं म्हणणं आहे की जर एका रूम मध्ये 4 विद्यार्थी राहत असतील तर त्या रूम मध्ये एकच विद्यार्थी ठेवायचा. त्याच्यामुळे 400चं जर वसतिगृह असेल तर तिथे 100 विद्यार्थीच ठेवायचे आणि ते सॅनिटाईज किती वेळा करायचंय किंवा काही UGCनं पूर्ण गाईडलाईन घातलेली आहे. त्याच्यामुळे त्याची परिपूर्तता झाल्यानंतरच आपल्याला वसतिगृह सुरू करावी लागतील. माझा प्रश्न क्वालिटीवर सांगतो ना. आणि त्याच्यामुळे ऑनलाईन एक्झाम होत आहे. आता ऑनलाईन एक्झाम होत असताना त्याच्यामध्ये क्वालिटी नाही हे म्हणणं फार चुकीचं आहे. कारण ज्या पद्धतीने आता काही आपण म्हणतो की यशवंतराव मुक्त विद्यापीठ कसंही पुस्तक घेऊन बसावं असं काहीतरी लोकांच्या संकल्पना, काय विद्यार्थ्यांच्या कल्पना असतात.
पण यशवंतराव मुक्त विद्यापीठानं देखील ऑनलाईन एक्झाम घेतली. त्याच्यामध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्यानं 3दा जर इकडे तिकडे बघितलं तर पेपर लॉक झाला. बरोबर आहे ना? आणि आपल्याकडे पण बहुतेक सगळीकडे झालं. नाही सर, ते आपले जे प्रॉक्टरिंग बंद केलं होतं कारण खूप प्रॉब्लेम झाले. कारवाई नाही होत. मोबाईल त्याच्यामध्ये कारवाई कशी होणार ना? प्रॉक्टरिंगचं आपल्याकडे बंद केलं होतं ना. मी काय सांगितलं, काही ठिकाणी झालं. ऑनलाईन हा पर्याय आहे, कोविडसाठी निवडलेला पर्याय आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचा आणि प्राध्यापकांचा संवादच होणार नाही असं कुठं झालेलं नाही. आणि कोविड जाणारच नाही असं काही नाही. कोविड गेल्यानंतर प्राध्यापकांचा विद्यार्थ्यांचा संवाद व्यवस्थितरित्या सुरू होईल. पूर्वीसारखी कॉलेजेस सुरू होतील आणि त्याच्यानंतर फिजिकली ज्या एक्झाम घ्यायच्या आहेत त्या देखील सुरू होतील. सर ऑनलाईन पण क्वालिटी नाही हे म्हणणं. ऑनलाईन मध्ये पण पर्याय आहे, जसं IIT घेतात किंवा नीटचे एक्झाम्स घेतात कम्प्युटरवर बसून. त्यांच्या एक्झाम्स तेवढाच टफ होतात. या वर्षीची फायनल एक्झाम IIT ची झालीच नाही. जेई मेन्स बोलले. तुमचा आदर ठेवून सांगतो. नाही जेईची कशी झाली? एंट्रन्स म्हणतोय. नाही, जेईची एक्झाम ही फिजिकली पण झाली, फिजिकली झाली. पण जेईची एक्झाम ही सलग 8 दिवस नव्हती. जेईची एक्झाम जे काय 38,000 40,000 विद्यार्थी होते महाराष्ट्रातले, ते एकाच दिवशी एकत्र आले आणि घरी गेले. ह्या ज्या एक्झाम आहेत बरोबर ना, ती एक्झाम सोमवारी झाल्यानंतर विद्यार्थ्यांची एक्झाम संपत नाही. त्याला परत मंगळवारी यावं लागतं, त्याला परत बुधवारी यावं लागतं, त्याला परत. ही सलग असणारी परीक्षा आहे. जेई असेल, नीट असेल किंवा आमची CET असेल, हा विद्यार्थी एकदाच येतो आणि तो घरी जातो. आणि त्यांची संख्या देखील फार कमी आहे. सर एक सवाल, से कॉलेज खोल रहे हैं हम लोग, तो सर एक, हालांकि आपने गाइडलाइन है कि 50% प्रेजेंटिंग का हिसाब से, अगर मान लीजिए कोई स्टूडेंट कॉलेज आता है और अगर उसको कोविड होता है और अनफॉर्चुनेटली तो क्या राज्य सरकार की तरफ से कोई बच्चों की सुरक्षा के लिए? त्याच्यासाठी ऑलरेडी विमाची योजना देखील आहे. त्याचा मी तुम्हाला फॉर्म्युला जो आहे. पण माझं म्हणणं की असं आपण बोलूयाच नको. आपण असं शुभेच्छा देऊया विद्यार्थ्यांना की सगळेच्या सगळे विद्यार्थी फिजिकली येतील आणि कोणी बाधित न होता परत घरी जातील. आणि त्यासाठी विमा योजना आहे. राज्याची सध्या सर राज्याची फायनान्शियल कंडिशन खराब आहे. अशा स्थितीत तुम्ही म्हणता की 15 दिवसात वित्त विभागाची परवानगी मिळेल, बट सोर्स हे सांगतात की वित्त विभाग सध्या परवानगी देण्याच्या स्थितीत नाहीये. अशा याच्यात आपण काय कराल? पुढे याला जोडून मराठा आरक्षणाचा पण प्रश्न, मराठा आरक्षणाचा तो जोडूनच आहे. आपण काय तुम्हाला कुठच्या सोर्सनं माहिती मिळाली? मला माहिती मंत्रालयातले सोर्स तुमच्याच पक्षाचे काय म्हणतात तुम्ही? प्रश्न विचारला तर ऐकलं पाहिजे. तुमचा सोर्स माझ्यापेक्षा कदाचित मजबूत असेल, पण प्राध्यापकांची किंवा प्राचार्यांची सुद्धा भरती होणार नाही असं सोर्सनं सांगितलेलं होतं. की आपण प्राचार्यांची 260 प्राचार्यांची भरती सुरू केली, अजून 300 लोकांची करणार आहोत. संविधानाची पदं आहेत युनिव्हर्सिटीची, ती देखील भरणार नाहीत असं आपण म्हटलं होतं. सोर्सनं कदाचित सांगितलं असेल, ते देखील आपण सुरू केलेले आहे. आणि कोविडच्या सगळ्या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठ, रामटेक यांना खास बाब म्हणून सुद्धा विद्यापीठांना कर्मचारी भरण्याच्या आम्ही ऑर्डर्स दिलेल्या होत्या आणि त्यांची देखील भरती सुरू आहे. आता मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये जो निर्णय सांगितला तो बरोबर आहे, पण त्याच्यामध्ये सुद्धा काय मार्ग काढता येईल हे विभाग नक्की निर्णय घेईल. तर एक महत्वाचा प्रश्न असा आहे की तुमच्या मंत्रालयाने आता कायदा सुधारणा समिती केलेली आहे. नवा कायदा असताना कायदा सुधारणा समितीची का गरज पडली आपल्याला? आणि दुसरा त्याला जोडून प्रश्न की विद्यापीठाच्या इतिहासात कधीच विद्यापीठाच्या स्वायत्ततेवर कधी असं नाही झालं की राज्य सरकारने कुलसचिव किंवा कुठली पदं नेमली. यावेळेस अशी काय गरज निर्माण झाली की राज्य सरकारने कुलसचिवांची पदं? आधी एक मी तुम्हाला GR पाठवतो स्वतः. युनिव्हर्सिटीच्या एज्युकेशनल ऑटोनॉमीवर कुणीही घाला घातलेला नाही आणि तो घालण्याचा अधिकार देखील नाही. कुलगुरू मोदयांनी देखील सांगावं कधी त्यांनी सिलेबस असा करावा, त्यांनी 2 वर्षाची 3 वर्ष करावी, 3 वर्षाची 4 वर्ष करावी. इव्हन आता सुद्धा विद्यापीठाच्या बाबतीमधल्या ज्या तक्रारी होत्या त्या देखील सन्मानपूर्वकच मी कुलगुरू मोदयांना बाजूला बसून सांगितलं. त्याच्यामुळे त्यांच्यावर कुठं बर्डन आणलं किंवा काय हा भाग नाही. आता जे नियुक्ती आपण केलेली आहे तो कायद्यामध्ये तरतूद आहे. आपण मुंबई न्यायालयात बाजू मांडण्यात कमी पडलो का? सांगतो ना, मी सगळं सांगतो, अर्धवट काही ठेवणार नाही, काळजी करू नका. तर नागपूरमध्ये जी नियुक्ती झाली ती नियुक्ती कायद्याला धरून झालेली आहे. मुंबईतली देखील नियुक्ती कायद्याला धरून झालेली आहे. परंतु हायकोर्टानं ज्यावेळी आमच्या डिपार्टमेंटकडे म्हणणं मागितलं आणि तारीख दिली ती अतिशय जवळची होती आणि म्हणून कदाचित आमचं डिपार्टमेंट तिथं कमी पडलं असेल त्यांचा मुद्दा मांडायला. पण जी नियुक्ती केलेली आहे ही 100% गव्हर्नमेंटच्या कायद्यानुसारच केलेली आहे. हे पहिल्या प्रश्नाचं उत्तर. आणि दुसरं आपण सांगितलं की जी कायद्यामध्ये अमेंडमेंट करण्यासाठी आम्ही समिती नेमलेली आहे 2016. कायद्यामध्ये बदल हा काय फक्त ह्याच वर्षी होतो याच्यातला भाग 2016ला पण झाला.
आणि 2016ला जो बदल झाला तो कशा पद्धतीने झाला माझ्यापेक्षा कदाचित तुम्हाला माहित असेल. मला त्या खोलात देखील जायचं नाही. 2016ला हा बदल करताना आम्ही काही दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवलेले आहेत की नवीन शैक्षणिक धोरण आता जाहीर झालेलं आहे. ते जाहीर होत असताना त्याची अंमलबजावणी महाराष्ट्रामध्ये कशी करायची याच्यासाठी डॉक्टर माशेलकरांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी आहे, ती वेगळ्या पद्धतीनं काम करते. आणि सुखदेव थोरात साहेब जे UGCचे माजी अध्यक्ष आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली ऍक्ट अमेंडमेंट कमिटी आपण स्थापन केलेली आहे. ती विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानूनच केलेली आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये काही बदल पाहिजे असतील तर ते कसे आवश्यक आहेत, विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील तर ते कसे आवश्यक आहेत. मला असं वाटतं की प्रत्येक कुलगुरूंबरोबर ही कमिटी बोललेली आहे. त्याच्यामुळे कुलगुरूंचे अधिकार कमी करावे किंवा अन्य काही करावं हा अजिबात नाही. उलट कुलगुरूंना विश्वासात घेऊन कमिटी काम करते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामुळं नवीन जे शैक्षणिक धोरण येतंय त्याच्यामध्ये बदल झाले तर ऍक्ट मध्ये बदल काय करायचे, विद्यार्थ्यांना केंद्रबिंदू मानून अजून नवीन जर काय धोरण आणायचं असेल तर अमेंडमेंट करावं लागतं. त्याच्यामुळे ह्याच्यात कुठचाही राजकीय हेतू नाही. सर, आज आपने रामटेक में घोषणा की कि जितने भी अभी महिला छात्रावास बनेंगे उसको मातोश्री का नाम दिया जाएगा, और आज नितिन राउत ने आपके भाषण के बाद में तुरंत उसके ऊपर एक तरीके से ऑब्जेक्शन भी दिया है कि मातोश्री जो नाम है उसको लेकर उनको थोड़ी सी एक आपत्ति उन्होंने जताई है. मी क्लिअर कट सांगतो, त्याचं भाषणाचं जर रेकॉर्डिंग असेल तर मुद्दाम आपण बघा, कुठेही गैरसमज नको किंवा तुमचा कोणी जर गैरसमज करून दिला असेल तर मी दूर करतो. प्रोग्राम में था नाही, असं कुठेही नाही. कदाचित आपण ते व्हिडिओ तो पाहिजे तर राऊत साहेबांचा मी सगळ्यांना दाखवतो आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचं मत बनवा की नितीन राऊत साहेब काय बोलले. मी असं सांगितलं, त्याच्यामध्ये कुठेही टीका टिप्पणी किंवा काही झालं नाही. मातोश्री वसतिगृह स्थापन झाल्यानंतर ही संकल्पना वरखेडे म्हणून आमचे जे व्हाईस चान्सलर त्यांनी मांडली. त्याच्यावर मी असं म्हटलं की मातोश्री म्हणजे मातृछाया, जे विद्यार्थी असतील किंवा विद्यार्थिनी असतील हे घरात जे आईप्रमाणे प्रेम मिळतं तेच वसतिगृहामध्ये मिळावं म्हणून मातोश्री हे जे नाव त्यांनी रेकमेंड केलेलं आहे ते खरोखरच योग्य आहे आणि तेच नाव आम्ही नवीन होणाऱ्या सगळ्या वसतिगृहांना देऊ. याच्यावर ते बोलले. त्याच्यानंतर साहेब ते असं बोलले की मातोश्री म्हणजे वात्सल्य आणि याच वात्सल्याच्या आधिपत्याखाली कोविडचं निराकरण करण्यासाठी जे निर्णय मातोश्रीवर न झाले ते महाराष्ट्राच्या हिताचे होते. अशा पद्धतीचं ते भाषण होतं आणि ते पुढचं मी सांगत नाही पण राजकीय होणार. कुठेही नितीन राऊत साहेबांनी याला आक्षेप घेतलेला नाही. उलट मातोश्री या नावाचं त्यांनी कौतुक केलं. सर, कॉलेज का एवढा उशिरा उघडून झाले, शाळा उघडल्या तर कॉलेज जास्त सेफ नाही आणि शाळा सेफ असं आहे का? साहेब, कॉलेज उघडणं आणि शाळा उघडणं ह्याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे आणि तो माझ्यापेक्षा कुलगुरू साहेब जास्त सांगू शकतात. सांगा. मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं कोविडचा फैलाव आपल्याकडे झाला त्यावेळी आपली कॉलेजेस, वसतिगृह ही सगळी आपण क्वारंटाईन सेंटर केलेली होती. ही क्वारंटाईन सेंटर असताना त्याच्यामध्ये पेशंट होते करोनाचे आणि करोनाचा प्रोटोकॉल काय होता आपल्याला माहिती आहे. दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळी 18 वर्षाच्या किंवा 16 वर्षाच्या वरची मुलं ही कॉलेजमध्ये येतात तर ती जास्त पद्धतीनं करोना बाधित होऊ शकतात. हे माझं म्हणणं नाही, हे हुचं म्हणणं आहे. म्हणजे बरोबर ना, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनचं म्हणणं आहे. आणि म्हणून अशा वेळी हे सगळं चालू असताना आपणच त्यांना कोविडच्या दाढेमध्ये उभं करायचं हे महाविकास आघाडीला पटलं नसल्यामुळं हा फक्त कॉलेज उशिरा सुरू करण्याचा आम्ही प्रयत्न केला. पण कुठेही एज्युकेशन थांबलं याच्यातला भाग नाही. तुम्ही कुठेही जाऊन जरी चौकशी केली तरी चालेल. ऑगस्ट सप्टेंबर पासून फर्स्ट इयर सोडून जे वर्ग भरतात ते ऑनलाईन चालू आहेत आणि त्यांच्या देखील परीक्षा घेणं सुरू आहे. फर्स्ट इयर जे आता सुरू होईल त्याचा भले सिलेबस कमी करावा लागला थोडा तरी कमी करायला विद्यापीठं तयार आहेत. अशी माझी एक बैठक सगळ्या कुलगुरूंबरोबर 3-4 दिवसापूर्वी बीसीवर झालेली. एजुकेशन का जो स्टेटस है अपने यहाँ लगातार टेक्निकल एजुकेशन का स्टेटस लगातार गिरते जा रहा है. अब बच्चे जो है पॉलिटेक्निक, इंजीनियरिंग या दूसरे MBA जैसे कोर्स में यहाँ एडमिशन लेने से बच रहे हैं और जिसकी वजह से लगातार सीटें वैकेंट जा रही है. तो आज तक इसके ऊपर मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या तांत्रिक शिक्षणाच्या इतिहासामध्ये यावेळी पॉलिटेक्निकच्या जागा जेवढ्या भरलेल्या आहेत तेवढ्या कधीच भरलेल्या नाही. सर, वैकेंट भी बहुत ज्यादा है. ठीक आहे, वैकेंट है लेकिन वो कम हो गया परसेंटेज उसका. हे कशासाठी झालं तर आमच्या म्हणजे वाघ सर असतील तर तुम्हाला ते व्यवस्थित सांगतील डायरेक्टर म्हणून आम्ही एक कोविडमध्ये मोहीम राबवली की डिप्लोमाला आल्यानंतर विद्यार्थ्यांना काय फायदा होऊ शकतो आणि ती मोहीम राबवल्यानंतर आज विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या ही जवळजवळ 16 ते 18% आहे. और इंजीनियरिंग में इंजिनिअरिंग मध्ये सुद्धा वाढले ना. एक जो निर्णय आजपर्यंत झाला नव्हता, AICTE चे नॉर्म्स काय आहेत की ओपन जर असेल
तर त्याला 45% ऍडमिशन मिळाली पाहिजे आणि आरक्षणातला असेल तर त्याला 40% मिळाली पाहिजे. पण कोणीतरी असा एक निर्णय घेतला की आपली शैक्षणिक स्तर वाढवण्यासाठी की 50% ओपनला आणि आरक्षिताला 45%, आणि म्हणून आपल्याकडचे जवळजवळ 80,000 ते 1,00,000 विद्यार्थी हे परराज्यांमध्ये शिकायला जायचे. आज आम्ही निर्णय AICTE प्रमाणे घेतला, ओपन हा 45%वर आणला आणि आरक्षित तो 40%वर आणला. किमान त्यातल्या निम्म्या जागा या भरलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या, आणि जो ओघ ह्या पर्सेंटेजसाठी परराज्यामध्ये जायचा होता तो थांबलेला. सर, या ऑनलाईन एक्झाम तुम्ही सांगितलं की आता होणार रेग्युलर, पण या का बरं उशिरा झाला? जर ऑनलाईनच घ्यायचं होतं तर तुम्ही आधी पण करू शकत होता, डिसेंबर जानेवारी मध्ये. आपण दोन गोष्टीची थोडी गफलत करतो. शासन परीक्षा कधी घ्यायच्या हे ठरवत नाही. शासन नाही ठरवत, पण विद्यापीठांना ठरवलेलं आहे. त्यांचा अभ्यासक्रम ज्यावेळी संपेल त्यावेळी ते घेणार ना, कारण ज्या पद्धतीनं कॉलेजेस लेट सुरू झाली त्याच्यामुळे 1-1, 2-2 महिने परीक्षा पुढे जाणार आहे. आपण जर परदेशातला अभ्यास केला तर काही लोकांनी 1 डिसेंबरला अकॅडमिक इयर सुरू होईल म्हणून सांगितलं होतं, त्यांचं आजपर्यंत प्रोसेस पण सुरू झाली नाही. त्याच्यात UGCनं जी गाईडलाईन दिलेली आहे ती पण कुलगुरू महोदयांना माहिती आहे की सगळी ऍडमिशनची जी प्रोसेस आहे ती 31 जानेवारीपर्यंत पूर्ण करून 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही कॉलेजेस सुरू करा. याचा अर्थ UGCचं पण म्हणणं आहे की फेब्रुवारीमध्येच कॉलेजेस सुरू होणार आहे. तर आमचं काही शासन म्हणून वेगळं मत नाही त्याच्यामध्ये. सर, गोंडवाना विद्यापीठाला मागच्या शासनाने विशेष बाब म्हणून काही पदांची भरती दिली, PRO सह वेगळे पद होते. त्यांची मग भरती प्रक्रिया झाली, निवड झाली, मुलाखती झाल्या आणि नॉट फॉर सुटेबल म्हणून भरतीच घेतली. ते तेव्हापासून म्हणजे नॉट फॉर सुटेबल म्हणून बाकीच्या तुमचा मुद्दा बरोबर आहे. बाकीच्या पदांसाठी ही गोष्ट निर्माण झाली नाही, पण PRO साठी झाली. PROचं पद जाहीर केलं गेलं, त्याचे इंटरव्ह्यू घेतले गेले, त्याच्या परीक्षा काहीतरी घेतल्या गेल्या, त्यांच्या कमिटी समोर त्यांचं सिलेक्शन झालं आणि ज्या दिवशी संध्याकाळी सिलेक्शन करून PROचं नाव जाहीर करायचं होतं त्यावेळी ते थांबवण्यात आलं. काल देखील तिथल्या पत्रकारांनी विचारलं की ही अशी का सिस्टीम झाली. त्याच्यावर आम्ही खुलासा मागितल्यानंतर त्यांनी असं सांगितलं की शासनाकडे परवानगी मागितलेली आहे. तर त्यांनी शासनाकडे काही परवानगी मागितलेली नाही, ऑलरेडी शासनानं परमिशन दिलेली आहे. थोडा त्यांचा गैरसमज असा झाला होता की 4 मेचा जो GR आहे तो त्या पदासाठी त्यांना लागू आहे म्हणून त्यांनी ती भरती केलेली नाही, पण येत्या 8 दिवसामध्ये परत त्यांनी जाहिरात काढतो म्हणून सांगितलं. सर, स्कॉलरशिप का मुद्दा काफी समय से चल रहा है सर. SC हो या ST हो या OBC हो, इनकी स्कॉलरशिप अभी तक रिलीज नहीं. कई बच्चे ऐसे जो पढ़ के चले जाते थे लेकिन उनके डॉक्यूमेंट आज जो कॉलेज में इसलिए पता है कि स्कॉलरशिप 3 विभागाकडनं दिली जाते. एक माझ्या विभागाकडनं दिली जाते, एक OBC डिपार्टमेंटकडनं दिली जाते आणि एक सामाजिक न्यायकडनं दिली जाते. मला असं वाटतं की मी त्या मंत्री महोदयांना देखील विनंती करेन, पण ज्या दिवशी माझ्या डिपार्टमेंटला 680 कोटी रुपये शिष्यवृत्ती आली त्याच्या पुढच्या 48 तासामध्ये राजश्री शाहू महाराज जी शिष्यवृत्ती आहे ती संस्थांच्या आणि विद्यार्थ्यांच्या अकाउंटमध्ये जमा झाली. आता काही ठिकाणी आधार कार्डचे नंबर आणि मोबाईल नंबर हे विद्यार्थ्यांचे जुळत नसल्यामुळे काही ठिकाणी तांत्रिक बाब असू शकते, पण बहुसंख्य विद्यार्थ्यांच्या खात्यावर माझ्याकडची जी शिष्यवृत्ती आहे ती जमा झाली. सर, एक प्रश्न आहे. नागपूर विद्यापीठाला एक MP थिएटर मिळालं होतं वसंतराव नाईकच्या नावाने. ते बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित होतं, पण यावेळेला नागपूर विद्यापीठाला करायला गेलं होतं, जागा फायनल झाली आणि अचानक ते कॅन्सल झालं. तर तुम्हाला काही आयडिया आहे का त्याच्याबद्दल की काय कावर तरी माहिती घेईन आणि ते जर फायनल झालं असेल सर सांगतील तुम्हाला ते कधी रद्द झाले त्याची तारीख मी शोधेन. आणि आता विद्यापीठाला नाही मिळून राहिलं, सरकार असल्यामुळे वसंतराव नाईक साहेबांच्या नावानं जर जाहीर झालेलं सभागृह असेल तर ते बांधलंच पाहिजे आणि ते का रद्द झालं आम्ही विचारून घेऊ. थँक्यू सर.